जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने या स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण केलं ते राजे शहाजीराजे, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवा छत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं किंवा कोरलं ते राजे शंभू छत्रपती. या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करते. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, हा एक खरा इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय अशी एक शंका इकडे येऊ लागली होती. खरं तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती मातीच नेमकी अशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्रच नेमका असा आहे. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्ती चलातराचा शक्ती पलित्र्याचा महाराष्ट्र, माती दुमस्तरा तेजोमय रक्तेला कुमकुम कर्णकाचा धगधगता इतिहास सुरात येऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छातडातल्या छावाला पेटवणारा महाराष्ट्र, आणि गरजा महाराष्ट्र माझा म्हणून मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा बोध उरात घेऊन गोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पावला होता निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. जे झोपले होते ते धडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं म्हणून स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोहिफात्याच्या इशारी ती उडू लागली, आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम माणूसवळ एकवटला जाऊन तळाटावर गर्दन फैलून ठामपणे खडा टाकलं, आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोक कल्याण करे रयतेचं राज्य स्थापन शिव कल्याण राजा शिवबा छत्रपतीच झाला. सकल गुणवंडित अखंड लक्ष्माय कृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. हीच किलकरी रायगडाच्या कणाकणाला, महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेटून चालती झाली. आज 350 वर्ष उलटून गेली या घटनेला, पण आजही कोणाला बोलावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आजही कोणाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवरून एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतो हे आमचं आम्हाला कळत नाही. तर आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये अजूनही राजे शिवाजी जिवंत आहेत. जणू इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या फाळावर इथली माती जन्मता शिवाजी हे नाव कोरून त्याला जन्माला घालते की काय. एवढी जादू या नावामध्ये आहे, एवढी ताकद या नावामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याला 50 वर्ष लाभली होती. त्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष राजांची बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणांमध्ये युद्ध करण्यात गेली. उरली फक्त 30 वर्ष. तर 30 वर्षाच्या या आयुष्यामध्ये या माणसाने 750 वर्षांचा अपार तंत्रांचा अंधार दूर केला. एक क्रांतीचा सूर्य या मातीमध्ये उगवला. सोपं नाही हो, सोपं नाही. 750 वर्षांचा अत्याचार, 750 वर्षांची गुलामी एक माणूस 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये दूर करू शकतो, लांब करू शकतो. ही ताकद, हे सामर्थ्य घडवण्याची ताकद फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्तात होती. शिवजयंती का साजरी करावी? शिवजयंती यासाठी साजरी करावी कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस, आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत आपल्या दारातली पवित्र अशी तुळस, म्हणून सुरक्षित आहेत आज आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. अरे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण बघतो सुहासिनींचं कपाळ, आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आपण बघतो या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, म्हणून आपण बघतो या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. धन्यवाद.